काय हा कार्यक्रम आहे आणि याचा कसा उपयोग महिलांना होणार? आज या ठिकाणी मी पहिल्यांदा सांगेल की आमचे आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचा आज आज जयंती आहे. तर त्यांना आम्ही या ठिकाणी मी महापौर म्हणून माझ्या मुंबईकरांच्या वतीने मी आदरपूर्वक श्रद्धांजली वाहते. आणि त्याचबरोबर आज आमच्या महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ असे आमचे देवाभाऊ ज्यांना आपण इन्फ्रामॅन बोलतो, त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि आम्ही आज सर्व समस्त लाडक्या बहिणी, आज भारतीय जनता पक्ष, पूर्ण मुंबईकर, महाराष्ट्र सगळे आज त्यांना, आज वाढदिवसाच्या त्यांना आम्ही खूप शुभेच्छा देतो. उदंड आयुष्य लाभू दे आणि महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आई तुळजाभवानीच्या माध्यमातून त्यांना प्रचंड ऊर्जा मिळू दे, अशी आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. पालिकेने हा जो उपक्रम राबवलेला आहे 227 वॉर्डमध्ये अशा प्रकारे आज आरोग्य शिबिर होत आहे. बहिणींसाठीचं हे आरोग्य शिबिर आहे. कसं पाहताय शिबिर, काय काय आहे नेमकं आज? बहीण लाडकी मुख्यमंत्र्याची घेऊ काळजी तिच्या आरोग्याची, हा जो उपक्रम आहे, आदरणीय देवाभाऊ कुठल्याही वाढदिवसाला फूल बुके वगैरे काही घेत नाही. त्यांचं एकच जो निरोप, एक मेसेज असतो आमच्या सगळ्यांसाठी, आमच्या कार्यकर्त्यांसाठी, की तुम्ही जितकी सेवा आणि साधना, जास्तीत जास्त लोकांची सेवा करा. मग त्या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प असतील किंवा आता आपण या ठिकाणी फ्री ब्रेस्ट स्क्रीनिंग प्रोग्राम आपण या ठिकाणी घेतलेले आहे, किंवा वेगवेगळे रुग्णांना जाऊन फळ वाटप असेल, अशा पद्धतीचे सेवाभावी असे कार्यक्रम करा, हाच त्यांचा मेसेज असतो. आणि ते स्वतःही आता पंढरपूरला वारीला त्या ठिकाणी गेलेले आहेत, वारीमध्ये गेलेले आहेत. तर आदरणीय देवाभाऊंना फूल बुके घेण्यापेक्षा लोकांची सेवा करणं, ह्याला ते उच्चतम प्राधान्य या ठिकाणी देतात. आणि त्या अनुषंगानेच आज मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 365 ठिकाणी आपण या ठिकाणी फ्री ब्रेस्ट स्क्रीनिंग प्रोग्राम आपण या ठिकाणी महिलांसाठी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मॅमोग्राफी घेतो आहे, त्यानंतर आपण थर्मॅलॅटिक म्हणून एक वेगळी ट्रीटमेंट आहे, ती पण आपण ह्या ठिकाणी आणलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्या महिलांना कार्ड दिल्यानंतर लॅबमध्ये जाऊन त्यांची मॅमोग्राफी होईल. दुसरी आम्ही व्हॅन पण उभी केलेली आहे. अशा पद्धतीची एक महागडी अशी असलेली ही जी आरोग्य ही ट्रीटमेंट आहे, जवळपास 7-7.5 हजाराची पूर्ण ट्रीटमेंट आहे. पण आम्ही सर्व आमच्या बहिणींना या ठिकाणी आव्हान केलं आहे की तुम्ही या ठिकाणी येऊन ह्याची हे घ्या, लाभ घ्यायचा. मुंबईत गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला पाऊस, त्यामुळे धरणांमध्ये नेमका किती साठा आहे, काय त्याबद्दल? आत्ता मी पूर्ण माहिती घेतली, जवळपास 65% साठा आहे. पाऊस चांगला पडतो आहे. पाऊस ज्या ठिकाणी धरण आहे त्या ठिकाणीही पाऊस पडतो आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आता धरण सगळे भरायला आलेले आहेत. तरीसुद्धा मी एकच बोलेल की जरी आपली धरणं पूर्ण 100% भरली तरी मुंबईकरांनी पाणी हे जपूनच वापरावं. तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबतचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती उद्धव ठाकरेंनी मोदी आणि शहांवर टीका करताना त्यांची तुलना रावणाशी केलेली आहे. टीका करणाऱ्याला काय टीका करायची ह्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आमचं सरकार, नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार, अमित शहा जे आमचे आमचे नेते आहेत ते पूर्णतः सक्षम आहेत. त्या ठिकाणी ते अतिशय व्यवस्थितपणे सर्वांना न्याय देऊन तो विषय हाताळतील. मुंबईमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात झाडं पाडण्याच्या घटना समोर येत आहेत. आज अंधेरीमध्ये देखील मोठं झाड कोसळलेलं आहे. यावर नेमक्या उपाययोजना कधी सुरू होतील? झाडं कोसळण्याचं काही थांबत नाही आहे. नाही, झाडांवरती आता आमचा पूर्ण अभ्यास त्या ठिकाणी चालू आहे. रिव्ह्यू मीटिंग वारंवार आम्ही घेतो आहे. पूर्ण पावसाळ्यामध्ये आम्ही 2च मुद्दे अतिशय महत्त्वाचे, जास्त प्रकर्षाने आम्ही त्याच्यावरती हाताळणी करतो आहे. एक मेन होल असेल आणि दुसरी झाडं असतील. मुंबईतली जी 40-50-70 वर्षापूर्वीची झाडं आहेत, त्या झाडांचं संपूर्ण गुगल मॅपिंग करणं, त्याच्यावरती निरीक्षण करणं, जी झाडं आहेत त्याचं जतन करणं, किंवा जी झाडं पडायला आली असतील तर त्याला आपल्याला छाटणी करावी लागतील. अशा पद्धतीची संपूर्ण यंत्रणा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सगळीकडे कार्यरत आहे. तर ज्या ज्या ठिकाणी 1916 वरून पण आम्हाला कॉल येतात लोकांचे, किंवा ज्या ठिकाणी आमचे गार्डन डिपार्टमेंटचे अधिकारी काम करतात आहे, वॉर्ड ऑफिसर, गार्डन डिपार्टमेंट, AE 24/7 आज फील्डवर उतरून काम करतात आहे. त्यामुळे प्रशासन आता ह्या सगळ्या झालेल्या घटनांमुळे जास्त अलर्ट झालेलं आहे. लोकप्रतिनिधी पण फिरून फिरून आपला वॉर्ड चेक करतात आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण लक्ष आम्ही आता यापुढे झाडांवरती ठेवणार. झाडांच्या याच मुद्द्याला घेऊन प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात मनसेने आज आधार मंडळामध्ये मोर्चा काढलेला आहे. वेगवेगळ्या पक्ष जे विरोधात असतात त्यांना त्यांचे मोर्चे काढण्याचं पूर्ण स्वतंत्रता असते. त्यांना मोर्चे काढू दे. आम्ही अगदी व्यवस्थितपणे त्यांना त्यांच्या मोर्चाचं जे काय त्यांचे प्रश्न असतील त्यांना आम्ही उत्तर देऊ. दिल्लीमध्ये सुरू झालेलं आंदोलन मुंबईपर्यंत येऊन ठेपलेलं आहे. मुंबईमध्ये कालपासून ठिकठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थनार्थ आंदोलन होत आहेत. कसं पाहताय? ह्याच्यामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम ह्या सगळ्या पक्षांचं चालू झालं आहे. खरं हा जे आदरणीय वांगचूक त्यांनी जो हा
सुरू केलेलं हे आंदोलन होतं. नीटमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी होतं. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन एका वेगळ्या बाजूला राजकीय पोळी भाजण्याचं काम ह्याच्यामध्ये आता सगळ्यांनी हात शेकून घेण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे ह्या आंदोलनाकडे आम्ही त्या पद्धतीने आम्ही फक्त आमच्या नीटच्या विद्यार्थ्यांना आणि ज्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे त्यांना त्या ठिकाणी आम्ही लक्ष देतो आणि पूर्ण खात्री आहे मला आमचं सरकार त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांना मदत करेल. मॅडम, बेस्टचे अपघात सातत्याने मुंबईत घडताना पाहायला मिळतात आहे. अनेक नादुरुस्त बसेस देखील रस्त्यावरती धावताना आपल्याला दिसतात. आता बेस्ट प्रशासनाकडून दावा केला जातो की चालक म्हणजे मानवी चुका आहेत. आपण याकडे कसं पाहतो? वेट लिस्टच्या ज्या बसेस आहेत त्या बसेसच्या बाबतीत थोडा माझाही आक्षेप आहे. त्या बसेस इलेक्ट्रिकवरती असतात. त्या येत असताना त्या लोकांना प्रवाशांना ते कळतही नाही आणि त्याच्यावरती कंत्राटी बेसिसवरती जे चालक बसवलेले आहेत त्या चालकांना प्रॉपर त्यांना त्याचं नॉलेज आहे की नाही किंवा त्या पद्धतीने संपूर्ण त्यांचं आयोजन या BST बसने केलं पाहिजे. तर ह्याच्यावरती 100% चर्चा होणार कारण BSTचे आता ह्या जानेवारीपासून बरेच ॲक्सिडेंट झालेले आहेत. तर त्यावरती आम्ही नक्कीच विचार विनिमय करू. धन्यवाद.